श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग 6. संसार प्रपंच टाकायचा नाही, फेकून द्यायचा नाही, वेंधळेपणानं करायचा नाही, सतत विवेक हाच करायचा. मला जीवनाच्या सार्थकतेचा विचार करायचा आहे. संसार प्रपंच माझ्या वागण्यानी, बोलण्यानी, बुद्धीनी मी विपरीत करून टाकला. संसार हा मुळी स्वार्थावर आणि अभिमानावरच उभा राहिलेला आहे. म्हणून जीवनातील स्वार्थ संपवायचा प्रयत्न करायचा आणि अभिमान तो बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अभिमान आणि स्वार्थ हे फार मोठे पाश माणसाला आवळून टाकतात, बद्ध करतात. म्हणून संसार प्रपंचाच्या बाबतीत आसीन म्हणजे उदासीन होण्याचा प्रयत्न करावा. प्रपंचाच्या सुखदुःखांच्या जरा वरती येण्याचा प्रयत्न करावा. मग निर्भय, निश्चिंत, निवांत, निरार्त हे सगळे गुण आपोआप तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रकट होऊ लागतात. खरं म्हणजे या प्रत्येक शब्दावर एक एक प्रवचन देता येण्याची शक्यता आहे. स्वामी दुसऱ्याच कडव्यात आपल्याला सांगताहेत, सांडिला संसार भावया उद्धार, केली सारासार विचारणा. सांडिला संसार म्हणजे संसार सांडावा नकळत. एखादं पाण्याचं भांडं आपण भरून ठेवलेलं असतं, नकळत धक्का लागतो, ते कलंडतं, पाणी सांडतं. मुद्दाम सांडलं नाही, कलंडलं भांडं आणि सांडलं. सांडणं या शब्दामध्ये तो अर्थ अभिप्रेत आहे. संसार प्रपंचाचा त्याग करायचा नाही, अट्टाहासानं त्याग करायचा नाही. या लोकांमध्ये तुम्ही देह घेऊन जन्माला आलात तेव्हापासून पाठीमागे संसार प्रपंच मागे लागलेलाच आहे. त्यामुळं संसार मी करणार नाही, संसार मला नको असं कोणालाही म्हणता येणार नाही, अगदी संन्याशाला सुद्धा नाही. भूक लागली की अन्न पाहिजे, झोप आली की झोपलं पाहिजे, गार वारं सुटलं की अंगावरती एखादं वस्त्र पाहिजे. ही अपेक्षा निर्माण झाली की संसार प्रपंच लागलाच त्याच्या पाठीमागे. त्यामुळे मी पूर्णपणानं विरक्त होईन असं कुणालाही म्हणता येत नाही. पण एक गोष्ट करता येते, आसक्ती टाकता येते, अभिमान टाकता येतो. आसक्तीरूप असणारा संसार, अभिमानरूप असणारा संसार तो टाकायचा. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण पुढच्या भागात ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.